मंडळी, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकींचं बिगुल अखेर वाजलाय. मागच्या 5 वर्षांपासून सुरू असलेल्या अनेक उलथापालथींमुळे महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक ही वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे देशभरातल्या लोकांचं लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे लागलंय. दरम्यान या निवडणुकीवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचाही मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून 50% आतील आरक्षण देण्यात यावं अशी मागणी जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. मात्र त्या मागणीला बहुतांश ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. तर सत्ताधारी महायुतीमधील पंकजा मुंडे, छगन भुजबळ आदी नेत्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांचा या ओबीसी नेत्यांवर सर्वाधिक रोष असल्याचं दिसून येत आहे. त्यात मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यातून आणि पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरील दसरा मेळाव्यातून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं. तसंच दोन्ही मेळाव्यांना जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी राजकीय व्यासपीठ नाही हे ओळखून एकमेकांवर कमी प्रमाणात टीका केली असली तरी दोघांच्या भाषणातून विधानसभेला ओबीसी विरुद्ध मराठा असाच संघर्ष अटळ आहे असे संकेत मिळत होते. दरम्यान पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला त्यांचे भाऊ धनंजय मुंडे यांच्यासह ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके हे सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे सध्या बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. तर विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर लगेचच जरांगे पाटील यांनी भाजपाला धडा शिकवण्याचं आवाहन मराठा समाजाला केलं आहे. त्याचा आता विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो याचाच घेतलेला थोडक्यात आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच आहे. मंडळी, मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत असला तरी त्याचा सर्वाधिक प्रभाव हा मराठवाड्यात दिसून येत आहे. तसेच बीड आणि जालना जिल्ह्यांमध्ये या आंदोलनाची तीव्रता अधिक दिसत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांच्या आंदोलनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. तसंच बीड आणि जालना जिल्ह्यातील भाजपाचे प्रभावशाली नेते असलेल्या पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यात बीड जिल्ह्यात जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर रंगलं होतं. ओबीसीमध्ये समावेश असलेल्या वंजारी समाजाच्या पंकजा मुंडे विरुद्ध मराठा बजरंग सोनवणे अशी थेट लढत तिथं झाली होती. तसंच अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत वंजारींसह ओबीसी समाज पंकजा मुंडे यांच्या मागे तर मराठा समाज बजरंग सोनवणे यांच्या मागे उभा राहिल्याचं दिसून आलं होतं. त्यात अखेरीस बजरंग सोनवणे यांनी अवघ्या 6553 मतांनी बाजी मारली होती. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या ओबीसी मधील समावेशाला विरोध केल्याचा फटका पंकजा मुंडे यांना मोठ्या प्रमाणात बसला होता. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर आता जरांगे पुन्हा एकदा मुंडेंविरोधात सक्रिय झाले आहेत. तसेच मुंडे कुटुंबाचा प्रभाव असलेल्या परळीमध्ये धनंजय मुंडे यांची कोंडी करण्याची मोर्चेबांधणी करत असल्याचं त्यांच्या एकूणच वक्तव्यांमधून दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुन्हा तीव्र करताना आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडलेला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं नाही तर सगळ्या जागा पाडणार असा इशाराच त्यांनी दिलेला आहे. लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातील परळी, आष्टे आणि माजलगाव या 3 विधानसभा मतदारसंघात महायुती तर बीड, गेवराई आणि केज या 3 मतदारसंघात महाविकास आघाडीला आघाडी मिळाली होती. आता विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील हे स्वतःचे उमेदवार देतात की सत्ताधारी भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांना पाडण्याचं आवाहन करतात यावर बरीच समीकरणं अवलंबून असणार आहेत. दरम्यान बीड जिल्ह्यामधील विधानसभेची मुख्य लढाई रंगणार आहे की परळी विधानसभा मतदारसंघामध्ये. तिथं मुंडे कुटुंबियांचं वर्चस्व असल्यानं आणि त्यांचा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध असल्यानं जरांगे पाटील यांनी त्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. परळीमधून महायुतीकडून धनंजय मुंडे हे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे. तर विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या विरोधात जरांगे पाटील हे उमेदवार देतात की त्यांच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे कुटुंबियांचा प्रभाव राहिलाय. तसेच वंजारी, ओबीसी मतदारांसोबत इतर समाजामध्येही त्यांचा बऱ्यापैकी जनाधार असल्याचं दिसत आहे. त्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र असल्यानं या मतदारसंघात मुंडेंची ताकद वाढली आहे. त्यामुळे त्यांचं पारडं जड दिसत आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धनंजय मुंडेंसारखा तगडा उमेदवाराला पाडण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीनं परळीमध्ये मराठा उमेदवार दिल्यास जरांगे पाटील त्याला अनुकूल भूमिका घेऊ शकतात. तसंच जरांगे पाटील यांनी स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या मागे मराठा समाज कितपत एकवटतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी परळीतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. महिनाभरापूर्वी राजाभाऊ फड यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. राजाभाऊ फड हे परळीतील युवा नेते आहेत. ते पंकजा मुंडेंचे निकटवर्ती होते, तर सुधामती गुट्टे याही शरद पवार गटात आले आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख देखील येथून लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे या तिघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असला तरी परळीमधून त्यांना मोठी आघाडी मिळाली होती. शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांच्या विरोधात पंकजा मुंडे यांनी परळीमधून तब्बल 75,000च्या आसपास मताधिक्य मिळालं होतं. तसंच विधानसभा निवडणुकीतही मुंडे बंधू भगिनी एकत्र दिसत असल्यानं तिथं धनंजय मुंडे यांचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे. तर परळीमध्ये जरांगेंचा प्रभाव फारसा पडण्याची शक्यता नाही. मुंडेंचं प्रभाव क्षेत्र असलेल्या परळीत जरांगेंचा प्रभाव फारसा दिसला नसला तरीही बीडमधील इतर 5 विधानसभा मतदारसंघात मात्र जरांगे फॅक्टर जोरदार चालण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत या जरांगे फॅक्टरमुळे गेवराई, केज आणि बीड विधानसभा मतदारसंघांमधून शरद पवार गटाला मोठी आघाडी मिळाली होती. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी जरांगे पाटील पुन्हा सक्रिय झाल्यानं त्याचा फटका माहितीला बसू शकतो. मात्र जरांगे पाटील यांनी स्वतंत्र उमेदवार दिल्यास मतविभाजन होऊन वेगळंच गणित आकारास येऊ शकतं. यावेळी जरांगे पाटील मराठा, मुस्लिम आणि दलित असं वेगळंच समीकरण मांडत असल्यानं ते आकारास आलं तर कदाचित जरांगेंचे उमेदवार बीडमधील काही ठिकाणी वरचढ ठरतील अशी परिस्थिती आहे. त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे गेवराई. गेवराईमध्ये भाजपाचे लक्ष्मण पवार हे विद्यमान आमदार आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयसिंह पंडित यांचा अवघ्या 6,792 मतांनी पराभव केला होता. मात्र आता लक्ष्मण पवार यांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपाला काहीसा जड जाण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनामुळे येथील वातावरण भाजपासाठी कमालीचं प्रतिकूल झालेलं आहे. त्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आला. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे गेवराईमधून सुमारे 40,000 मतांनी पिछाडीवर पडल्या होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत येथील चित्र बदलण्याची शक्यता कमी आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांचा उमेदवार इथे उतरल्यास त्याला जबरदस्त जनसमर्थन मिळू शकतं. मात्र जरांगेंचा उमेदवार नसल्यास या मतदारसंघात भाजपा विरोधात आणि महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान होण्याची शक्यता आहे. जरांगे फॅक्टरमुळे हवा फिरू शकेल असा दुसरा मतदारसंघ तो म्हणजे केज. इथे भाजपाच्या नमिता मुंदंडा विद्यमान आमदार आहेत. त्यांच्यासाठीही आगामी विधानसभा निवडणूक जड दिसत आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नमिता मुंदंडा यांनी केज मतदारसंघातून जवळपास 32,909 मतांनी विजय मिळवला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथील चित्र पूर्णपणे बदललेलं दिसलं. तसेच महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे या केजमधून जवळपास 14,000 मतांनी पिछाडीवर पडल्या होत्या. हा मतदारसंघही अनुसूचित जातींसाठी आरक्षित असला तरी येथेही जरांगे फॅक्टर निर्णायक ठरणार आहे. जरांगे आता तिथं उमेदवार देतात की पाडायचे आदेश देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्याशिवाय बीड, माजलगाव आणि आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्येही जरांगे पाटील आपला प्रभाव दाखवू शकतात. त्यापैकी बीड विधानसभा मतदारसंघात लोकसभेला जरांगे फॅक्टरमुळे भाजपला जबरदस्त फटका बसला होता. तिथं शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी यावेळी काका जयदत्त क्षीरसागर यांच्यासह आणखी काही जण इच्छुक आहेत. पण तेथील निकालावरही जरांगे पाटील यांचा प्रभाव दिसू शकतो. तर माजलगाव आणि आष्टीमध्ये जरांगे पाटील यांचा प्रभाव असतानाही महायुतीला आघाडी मिळाली होती. या दोन्ही मतदारसंघात अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत. त्यापैकी माजलगाव मधील प्रकाश सोळंके हे यावेळी निवडणूक लढणार नाहीत. तर आष्टीमध्ये बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार असून तिथे भाजपाही लढण्यास इच्छुक आहे. अशा परिस्थितीत महायुतीमध्ये मतभेद झाल्यास त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो.
तसेच जरांगे पाटील यांनी येथील समीकरणं विचारात घेऊन भूमिका घेतल्यास येथेही ते निर्णायक ठरू शकतात. एकंदरीत परिस्थिती पाहता एकीकडे महायुती, दुसरीकडे महाविकास आघाडी अशी मुख्य लढत बीडमध्ये रंगणार आहे. मात्र त्यात जरांगे पाटील यांचा फॅक्टर निर्णायक ठरण्याची चिन्ह आहेत. आता बीडमध्ये जरांगेंचा प्रभाव कितपत पडेल, महायुती त्यांचा प्रभाव कमी करण्यात यशस्वी ठरेल का, याबाबत तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.